माझ्या प्रियाला प्रीत कळेना. ऐको इकडे खूप दुखतंय का घरी येऊ? हो ग. नशीब चंदू तिथे होता, नाहीतर नाहीतर काय. अगं त्याच्यामुळेच तर इकडे इकडे दुखतंय इथे. हो बघून चालवा ना. धवल तू काय कुठे गायब झाला होतास? कसा आहेस? वा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे स्वतः तर कधी भेटायला यायचं नाही, पण आम्ही ड्युटी संपवून वेळ काढून भेटायला आलो तर आम्हालाच विचारायचं, काय यार कुठे गायब झाला? कमाल आहे तुझी. बरं तरी ती मानसी होती तेव्हा तिला भेटायला याच्या निमित्ताने का होईना महाराजांचं दर्शन व्हायचं आम्हाला. तुझ्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे आता? आहे ना, मला रुपालीने तिचा नंबर माझ्या सेलमध्ये फीड केला होता. हाय. हॅलो, नमस्कार, कोण बोलतंय? आय एम सॉरी, आपण एकमेकांना ओळखत नाही, पण तुम्ही मानसीच्या नातेवाईक आहात का? हो, पण आपण कोण बोलताय? माझं नाव अभिजित पेंडसे. अभिजित पेंडसे? हो. आणि तो स्पीकर फोनवर टाक. सॉरी, मी तुम्हाला होल्डवर ठेवलं. नाही, इनफॅक्ट आय एम सॉरी, मीच तुम्हाला बऱ्याच रात्री फोन केलाय, डिस्टर्ब केलं असेल मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याला विचार, तू मानसीला कसं ओळखतो? मला कळेल का तुम्ही मानसीला कसं काय ओळखता? नाही म्हणजे तिची आणि माझी तशी फारशी ओळख नाहीये, पण जेव्हा तिचा ऍक्सिडेंट झाला होता एक साधारण वर्षभरापूर्वी, तेव्हा मीच वाचवलं होतं तिला. शेवटी आपल्या हातात काय असतं, जे होतं ते होतच राहतं, आपण बघत राहायचं, दुसरं काय. काय ग, कुठे गेली होतीस? गेली असेल ती शॉपिंग करायला, नाही तर सिनेमा बघायला. बाबा, तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे ना हे कळतंय मला तुमच्या बोलण्यातनच. पण मी शॉपिंग साठी नाही, नोकरी शोधायला गेले होते. आणि हो, मला नोकरी मिळाली. तिथून मग मी तिला माझ्या 2 डॉक्टर मित्रांकडे घेऊन गेलो. म्हणजे ज्या पार्टीत त्या रात्री आशू आणि जय होते, अभि पण त्याच पार्टीला चालला होता. नको त्या गोष्टी उचलण्यापेक्षा चांगल्या त्या गोष्टी उचल ना. आता चांगलं काय किंवा वाईट काय, जे काही आहे ना ते हेच आहे. बाबांनी 9 ते 5 जॉब केला म्हणून मी सुद्धा तसंच करीन. असं होणार नाही. मला हा जॉब करायलाच हवाय, कारण मी कॉन्ट्रॅक्ट साइन केलंय. आणि हे जर का कॉन्ट्रॅक्ट मी ब्रेक केलं ना तर आपल्याला 1 लाख रुपये भरावे लागतील. एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? नाही ना? मग मला हा जॉब करू द्या प्लीज. आणि हेच फायनल आहे. मेघना, अभि, आई मी काय बोलणार आहे तिच्याशी? आमच्यामध्ये नाही राहिला आता पूर्वीसारखा संवाद. ऐकते का ती माझं? ठीक आहे, पण मला माहितीये तिला असं नुसतं सोडून नाही चालणार. मी बोलतो तिच्याशी.